संवाद करण्यासाठी त्यांचा सन्मान करण्यासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे विकास पुरुष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री अजितदादा पवार या राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते दीर्घकाळ त्यांनी महाराष्ट्रात राज्यामध्ये प्रतिनिधित्व केलं आदरणीय गोपीनाथ शिंदे कर्मणाचा कायापालट करण्याची कर्तव्य त्या कुशल नेतृत्वाने या ठिकाणी दाखवली अशा आपल्या सारांचे लोकप्रिय आमदार संजय बाबा शिंदे रुपालीताई चाकणकर प्रदीपजी तांबोळी भारत अवकाडे पाटील अभिषेक गाभार लाईव्ह टाकले लाईव्ह लिंक टाकली लाईव्ह चालू लिंक टाकली लिंक काय मामांचं भाषण लाईव्ह होतं सगळं महाराष्ट्रातल्या माता भगिनींचा प्रेम अतिशय प्रचंड प्रमाणावर स्वागत अजितदादांचं तमाम महाराष्ट्राच्या माता भगिनींचे नाशिक जिल्हा असेल अहमदनगर जिल्हा असेल स्पीकर बंद पण नाही चालू करायला धुळे नंदुरबार जळगाव पुणे जिल्हा मुंबई ठेवतो डायरेक्ट लातूर हिंगोलीच्या परिसरामध्ये असलेलं बसवत अशा सर्व ठिकाणी आपण फिरत असताना 2 दिवसापूर्वी आम्ही साडेजण कोकणाच्या शिवधन आणि चिपळूणच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी होतो. काल परवा सुद्धा अतिशय उत्तम पद्धतीने मोहन आणि माडाला त्या ठिकाणी तिथल्या जनतेने उत्स्फूर्तपणाचं स्वागत केलं आणि महाराष्ट्राने दाखवून केलं की महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये अगदी सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा वेगळं वातावरण आहे असं निर्माण करण्याचा प्रयत्न काही जणांनी केला. परंतु कालपासून संबंध कोल्हापूर सोलापूरचा जिल्हा अजित पर्व नावाने अजितमय झाला आहे त्याचा मला आवर्जून उल्लेख त्याने करावा. आदरणीय बबनदादा असतील, यशवंतदादा असतील, राजन मालक असतील, संजय मामा असतील, प्रचंड प्रमाणाचा विकास साधण्याचं काम त्यांनी या सगळ्या परिसरामध्ये केलं आणि त्याच्यातून एक नेतृत्वदीपक झालेली प्रगती पाहत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे ठामपणाने उभा राहण्याचा एक तऱ्हेचा माणसांचा आज जनतेने मोठ्या प्रमाणावरती दाखवलेली पाहायला मिळते. मला आठवतं की माझ्या लहानपणामध्ये साखर कारखाने सर्वाधिक नगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक दुष्काळी जिल्हा म्हणून सोलापूर जिल्हा त्या कालावधीमध्ये ओळखला जातो. चंद्रभागा ज्या वेळेला चौके चव्हाण साहेबांनी अडवली त्याला चंद्रभागाची माफी विठ्ठलाची माफी मागितली चव्हाण साहेबांनी आणि सांगितलं की विठ्ठला मी तुझी माफी मागतो, तुझी चंद्रभागा मी अडवतो आहे, पण ज्या वेळेला हेच पाणी शेतकऱ्यांच्या शिवारामध्ये जाईल त्यावेळेला प्रत्येक शेतकऱ्यांमध्ये मला विठ्ठल पाहायला मिळेल असं स्वर्गीय चव्हाण साहेबांनी त्या कालावधीमध्ये सांगितलं. त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा हा सगळा भाग कायम दुष्काळी राहिला आणि आज मला अभिमानपूर्वक या ठिकाणी सांगायचं आहे, ठामपणाने सांगायचं आहे की अजितदादांच्याकडे जलसंपदा विभागाचं नेतृत्व आल्याच्या नंतर आज या संबंध सोलापूरच्या अतिशय दुष्काळी भागात अवक्षर प्रवठण तालुक्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणाची पाण्याची सुविधा त्या ठिकाणी झाली गेली की आज महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक साखर कारखाने कुठे आहेत तर ते माझ्या सोलापूर जिल्ह्यात आहेत. अशी सोलापूरची नवीन ओळख महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली पाहायला मिळू शकते. डाळिंबासारखं उत्पादन करणारा शेतकरी, जगाच्या पाठीवरचा वेगवेगळ्या राष्ट्रांच्या मध्ये निर्यात करणारा शेतकरी या सगळ्या परिसरामध्ये निर्माण झाला. त्याचं सारं श्रेय अजितदादांना त्या ठिकाणी जातं आणि म्हणून बबनदादा माडाच्या परिसरामध्ये सुद्धा तुम्ही प्रचंड प्रमाणाचा विकास साधला, मोहनच्या परिसरामध्ये झालं आणि आज करमाळच्या परिसरामध्ये आल्याच्या नंतरच्या कामाची सुरुवात संजय मामा तुम्ही त्या ठिकाणी केली. ह्या अंतर्गत काही कामं केली, प्रशासकीय इमारत त्या ठिकाणी पाहिली, करमाळ सरकार नगरपालिकेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणाचा निधी आणण्यामध्ये तुम्ही यश त्या ठिकाणी मिळवलं आणि एक कर्तव्यकार माणूस, समाजाभिमुख माणूस, लोकांची सेवा करण्यासाठी अविरतपणे झटणारा माणूस संजय मामाच्या रूपाने तुम्ही विधिमंडळामध्ये पाठवला. अजितदादांची साथ त्यांनी केली आणि आता हा सगळा परिसर बदललेला तुम्हाला मला त्या ठिकाणी पाहायला मिळतो.
आज प्रचंड प्रभावात जे माझी महिला भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत, माय माऊली आल्यात. मी आलो आज फिरत असतानाच अतिशय उत्स्फूर्तपणाने स्वागत होत होतं. दादांतर आधी प्रचंड उत्साहामध्ये स्वागत झालं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर दादाने दिलेला एक तऱ्हेचा वेगळा एक मानसिक आधार या चेहऱ्यावरच्या आनंदाच्या रूपाने आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी पाहायला मिळतो. प्रत्येक लाईनीमध्ये मी सहज करता विचारत आलो की लाडकी बहीण पोचली की नाही. सर्वांनी सांगितलं की लाडका दादा आमच्या घरामध्ये पोचलेला आहे. ही भावना तुमच्या मनामध्ये निर्माण होणं हे अजितदादाचं आजोड कर्तृत्व या संबंध 21व्या शतकामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतं. बदलत आहे. लोकसभेच्या वेळेला निर्माण झालेलं वातावरण कमालीचं नक्कीच त्या ठिकाणी बदललं जात आहे. आणि म्हणून मला विश्वास आहे काही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माढ्यामध्ये झाला कमी आपण पडलो असू, करमाळ्यामध्ये कमी पडला असू, तसं 19 सालामध्ये सुद्धा संजय मामा तुम्ही उमेदवारी केली होती त्यावेळेला सुद्धा कमी पडलो. पण जनतेला माहिती आहे या जिल्ह्यातला माढा असेल, मोहोळ असेल, करमाळा असेल, या सगळ्या परिसरामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये दादांच्या नेतृत्वाखाली केलेलं काम अजोड पद्धतीचं असल्यामुळे ही सारी जनता, मी सुद्धा माहिती घेण्याचा संजय मामा प्रयत्न केला की करमाळ्यामध्ये अशा पद्धतीचा उत्साह कधी पाहायला मिळाला का, तर करमाळ्याच्या इतिहासात असा उत्साह पहिल्यांदा अनुभवायला मिळतोय की बाप माझ्यासारख्या विश्वासून अत्यंत अभिमानाची त्या ठिकाणी काम करत राहा. ताकद पक्षाची पाठीमागे उभी राहील. अजितदादांचा ताकद त्या ठिकाणी उभी राहील. नवीन अजित पर्व जे काय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुरू झालेला आहे त्या सर्वंकष पद्धतीचा उपयोग तुम्हाला पुढच्या कालावधीमध्ये या साऱ्या परिसराची विकासाची कामं करण्याच्या दृष्टीतून निश्चितपणे त्या ठिकाणी उपयुक्त ठरेल. अजूनही पाणी आडावं लागेल, अजूनही काही प्रश्न सोडवावे लागतील. काम कधी संपत नसतं. ती अवैधपणाने चालत राहणारी एक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेच्या पाठीमागे आपल्याला ठामपणाने उभं राहण्याची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणावर आहे. लोकसभेच्या वेळेला एक खोटा अपप्रचार जनतेमध्ये केला गेला की संविधान बदललं जाईल, संविधान बदललं जाईल म्हणून आंबेडकरी चळवळीतल्या प्रत्येकाला असं वाटलं की आपलं संविधान जाईल. आदिवासी बांधवांना सुद्धा वाटलं की आपलं संविधान जाईल. अल्पसंख्याक समाजाच्या मनामध्ये एक तऱ्हेची असुरक्षेची भावना निर्माण झाली होती. शेतकऱ्यांच्या मनामध्ये सुद्धा निर्याती धोरणाच्या बाबतीमध्ये थोडासा असंतोष निर्माण झालेला होता. परंतु सत्तेमधला आमचा सहभाग, स्वर्गीय चव्हाण साहेबांनी सांगितल्याप्रमाणे बहुजनांचं हित तुम्हाला साधायचं असेल तर सत्तेमध्ये असलं पाहिजे. दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी निर्णय घेतला आणि हा निर्णय घेत असताना बबनदादांसारखे 5-7 वेळेला विधिमंडळावरती निवडून आलेल्या नेतृत्वाने सुद्धा दादांच्या सोबत राहण्याचं ठरवलं. म्हणून गेल्या वर्षभरामध्ये महाराष्ट्राचं बदललेलं चित्र आपण पाहू शकतो. दादांनी 10वा अर्थसंकल्प मांडला. लाडकी बहीण या नावाने महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्या प्रथमच अशी क्रांतिकारी योजना त्या ठिकाणी केली जाते आहे. थेटपणाने माझ्या महिला भगिनींच्या हातामध्ये त्यांच्या खात्यामध्ये पैसे त्या ठिकाणी जमा होत आहेत. म्हणजे कोणी नाही. सरकारने आदिती तटकरच्या खात्याचे मंत्री आहे डायरेक्ट डीबीटी केली आणि माझ्या महिला भगिनींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये त्या ठिकाणी जमा झाले. काहींच्या राहिले असतील तर आता 29 तारखेला पाठीमागचे आणि या महिन्याचे सुद्धा जमा त्या ठिकाणी होतील. आपल्याला मनाची चिंता असं काही कारण नाही. अशा अनेक योजना घेऊन ज्याला जनतेपुढे जातो त्याला मनातलं वातावरण बदललं गेलेलं आहे. लोकसभेच्या निवडणुकीचं वातावरण राहिलेलं नाही. आता जनतेच्या मनामध्ये निश्चित वाटतं आहे ज्या पद्धतीने दादाने हिमतीने हा अर्थसंकल्प मांडत असतानाच माय माऊलींच्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर योजना केला ते सरकार परत सत्तेवरती आलंच पाहिजे. ही महाराष्ट्रातल्या जनतेची त्याच्यावरची भावना आहे. उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्रात असेल, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, माझा कोकण असेल, मुंबई शहर असेल, इतक्या झपाट्याने बदललेलं वातावरण तुम्हाला आणि मला पाहायला मिळू शकत आहे. सांगा या ठिकाणी जमलेल्या माय माऊलीं किंवा तरुणांनी की 4 महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीला असं वातावरण होतं का? बिलकुल नव्हतं. पण आता हे वातावरण एक सक्षम नेतृत्वाने केलेल्या बदलाच्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये जे काही बदललं जात आहे त्याची पाठराखण करण्याचं काम आम्हा सर्व भगिनींच्या मार्फत, तरुणांच्या मार्फत, शेतकऱ्यांच्या मार्फत सुद्धा निश्चितपणे त्या ठिकाणी होईल. आता सोलापूर जिल्हा आता कृषीप्रधान जिल्हा झालेला. बहिणींना दिलं, आता शेतकऱ्यांना काय दिलं? वीज पंपाची जी काय तुमची थकबाकी होती ती माफ केली आणि पुढील 5 वर्ष मोफत वीज देण्याचा क्रांतिकारी निर्णय शेतकऱ्यांच्यासाठी अजितदादांनी सुद्धा त्या ठिकाणी घेतला. हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. मला बबनदादा आठवतं की माझ्याकडे ऊर्जा खातं होतं. मी एका दिवसामध्ये जवळपास 5 नवीन आपण स्टेशन त्या ठिकाणी उभे केले होते. त्याच पद्धतीने आज आपल्याला काम करण्याची आवश्यकता आहे. याच्या पाठीमागची सगळी ताकद आपण सर्वांनी पुढच्या कालावधीमध्ये उभी करावी एवढंच या प्रसंगी या ठिकाणी सांगतो. संजय मामा तुमच्या कामाचं कौतुक करत असतानाच मी सुद्धा 5 वेळा विधानमंडळावरती निवडून आलोय.
2 वेळेला लोकसभेमध्ये निवडून आलोय, पण शेती आणि शेतीचे प्रश्न, महिला आणि महिलांच्यासाठी सुरू केलेली योजना, तरुणांच्यासाठी करायचं काम आणि ज्या भागामध्ये शासकीय जे काही उभं राहिलेलं नव्हतं ते उभं करण्याची कल्पकता संजय मामा तुम्ही या ठिकाणी दाखवली. म्हणून तुमचं मनस्वी शब्दामध्ये या ठिकाणी अभिनंदन करतो. अभूतपूर्व संख्येने या ऐतिहासिक जनसन्मान यात्रेला आपण सर्व कर्माया वसेने जो काय प्रचंड अभूतपूर्व असा पाठिंबा दिलात त्याबद्दल आपल्या सर्वांच्या अंतःकरणापासून आभार मानून माझे लांबलेले 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो. या जनसन्मान यात्रेप्रसंगी इथं उपस्थितांना संबोधित करणारे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय सुरेश तटकरे साहेब यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. आणि मी मगाशी सांगितलं की आज सन्माननीय दादांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. अगदी कालच एक निर्णय दादांनी घेतला की सरपंचांचं मानधन आणि सगळ्या सरपंचांना इतका आनंद झाला की त्यांचे सन्माननीय दादांचे ते आभार इथं मानण्यासाठी आवर्जून उपस्थित आहे. त्यामुळे सगळ्या सरपंच प्रतिनिधींकडून 5 सरपंच प्रतिनिधी सन्माननीय दादांचा इथं आभार मानतायत, त्यांचा सन्मान करतायत. मी मंचावरती आमंत्रित करते केतूरचे सरपंच सचिन वेडेकर, कोठार चिंचवडचे सरपंच शरद भोसले, कात्रजचे सरपंच मनोहर हांडा, देवळालीचे सरपंच अश्विनीताई शिंदे, सरपंच सुनीताताई पोळ आणि सरपंच समाधानजी दौड लेरले यांच्या वतीने सगळ्या सरपंचांच्या वतीने अगदी कालच अतिशय ऐतिहासिक निर्णय दादांनी घेतलेला आहे. सगळ्या सरपंचांच्या मानधनामध्ये